दे दे अपनी शरण। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी एडिटमध्ये। तर भावांनो, व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषय झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे काय आपला अलाइट मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि जे काय आपलं मटेरियल आहे त्याची गरज लागेल। आणि तुम्हाला तर माहिती आहे मटेरियल सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचं आपलं अलाइट मशीन ॲप्लिकेशनमध्ये। आणि भावांनो, जे बघू शकते की जे काय आपलं अलाइट मशीन ॲप्लिकेशनमध्ये मटेरियल येऊन जाईल, वरती बघू शकता बिटमार्क आणि शेक इफेक्ट आहे। तर सिंपली भावांनो काय करायचं माहिती आहे का, बिटमार्क अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भावांनो, जे काय आपला माताचा फोटो आहे तर भावांनो नवरात्री स्पेशल व्हिडिओ एडिट केलेला आहे आपण, तो जे काय आपला माताचा फोटो आहे सिंपली तो सिलेक्ट करून घ्यायचा। सिलेक्ट कसं करायचं, प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आणि इथून अशा प्रकारे फोटो आपला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। एवढं झाल्यानंतर भावांनो याला म्हणजे लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। एवढं झाल्यानंतर भावांनो जो काही मंडळातली बीट आहे सिंपली काय करायचं, फोटोला क्लिक करून असं दोन भाग करून घ्यायचं, कट मारून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर याला धरून ठेवायचं आणि खालती ओढून घ्यायचं डायरेक्ट सॉन्गपाशी असं, याला पण फोटोला पण खालती ओढून घ्यायचं असं सॉन्गपाशी। तर भावांनो जे काय आपले इफेक्ट वगैरे असतील ते अशा प्रकारे लागून जातील। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जो का आपला सेक इफेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं। तर भावांनो बघू शकते की दोन इफेक्ट मी तुम्हाला दिलेले आहेत। सिंपली काय बघू शकते की ब्लॅकवाला इफेक्ट आहे आणि दुसरा इफेक्ट आहे। सिंपली या ब्लॅकवाला इफेक्टला आपल्याला कॉपी करायचं। कॉपी कसं करायचं, सिंपली फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं। बॅक आल्यानंतर बिटमार्कमध्ये जायचं आहे। बिटमार्कमध्ये गेल्यानंतर भावांनो जो काय आपण ब्लॅकवाला इफेक्ट कॉपी केला तो इथं पेस्ट करायचा आहे पहिल्या फोटोला। तर सिंपली फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट नाव दिसतं, पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। तर भावांनो बघू शकते की जो का आपला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे पेस्ट होऊन जाईल। एवढं झाल्यानंतर भावांनो बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर भावांनो आपलं सेक इफेक्ट परत ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भावांनो जो काय दुसरा इफेक्ट आहे त्याला पण कॉपी करायचं। कॉपी कसं करायचं, सिंपली फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट असं प्रकारे कॉपी करून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर बिटमार्क ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भावांनो जो काय हा दुसरा फोटो आहे, दुसरा इफेक्ट दुसऱ्या फोटोला लावून घ्यायचं। सिंपली काय करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जायचं आहे आणि इथं पेस्ट इफेक्ट दिसतं अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं। तर भावांनो बघू शकते की दोन्ही इफेक्ट आपले अशा प्रकारे लागलेले आहेत। एवढं झाल्यानंतर भावांनो दुसऱ्या बीटवर यायचं, प्लसच्या ऑप्शनवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे आणि मी काय जे काय तुम्हाला ते व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला घेऊन घ्यायचा आहे। डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकते की जो काय आपला व्हिडिओ आहे तर भावांनो डिस्क्रिप्शनमध्ये हा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा, असं लावून घ्यायचा। एवढं झाल्यानंतर याला क्लिक करायचं, कलर्स बिल्डिंग अँड ऑपोसिटीमध्ये जायचं आहे, लाइटिंगमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये करून घ्यायचं। तर भावांनो अशा प्रकारे हा इफेक्ट दिसून येईल। तर बघू शकते की एकदम खतरनाकवाला इफेक्ट दिसून येईल। एवढं झाल्यानंतर भावांनो याला काय करायचं आहे, याला पण अशा प्रकारे लेअरच्या खालती ओढून घ्यायचं आहे। बघू शकते की इफेक्ट एकदम खतरनाक दिसून येईल। एवढं झाल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आहे आणि जे काय आपले पिन जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे। नवरात्री स्पेशल उत्सव याला पण बिल्डिंग अँड ऑपोसिटीमध्ये जाऊन याला पण स्क्रीनमध्ये लाईटमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये करून घ्यायचं आणि याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। आणि इथं बघू शकता की शॅडो लावून दिलेला आहे, सिंपली इथं तुम्हाला सेट करून घ्यायचं आणि याला खालती ओढून घ्यायचं आहे असं अशा प्रकारे भावांनो याला पण खालती ओढून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर भावांनो प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आणि जे काही तुमचं बॉर्डर वगैरे लोगो वगैरे असेल ते तुम्हाला लावून घ्यायचं आहे। तर सिंपल भावांनो आपलं बॉर्डर लावून घ्यायचं आणि लास्टपर्यंत घेऊन घ्यायचं। तुम्ही बॉर्डर आणि जे काही लोगो असेल ते लावून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर आपलं एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही HD वगैरे जेवढं पण HD वगैरे असेल तेवढं HD सिलेक्ट करून घ्यायचं, तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर भावांनो व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन इन्स्टेशन व्हिडिओमध्ये।